शुभ संध्याकाळ सर्वांना. तर बघा जरा बाहेर गेले होते तरी पण वाजले होते तर 6 वाजले होते, 6 साडेसहा वाजत आलत्या. मग चहा करून पेला. म्हणलं चला आता लगेच स्वयंपाक करून घ्यावं रोजचं. तर मग मी 8ला किंवा 7:30-8ला स्वयंपाक करायला घेत असते, कारण सगळेजण आमच्यात 9:30ला जेवतात, त्यामुळे लवकर स्वयंपाकाची घाई नसते. पण आज होता माझ्या मिस्टरांचा गुरुवार. म्हणलं चला लवकरच स्वयंपाक करून ठेवावा, नंतर न उरलेले कामे करावं, म्हणून मग मी स्वयंपाक करायला घेतला बघा. म्हणलं आता दुपारचा पण स्वयंपाक बराच शिल्लक होता, थोडा लागेल तेवढाच करावं म्हणलं, म्हणून मग मी असा केला बघा स्वयंपाक. स्वयंपाकामध्ये म्हणलं हे असं कच्चा बटाटा चिरला आणि कच्चाच्या बटाट्यालाच असं छान कांदा, लसूण, टमॅटो, लसूण, लाल तिखट, काळं तिखट घालून असं छान मस्तपैकी बघा रस्ता बटाटा केला. कारण बटाटा माझ्या मिस्टरांना खूप आवडतं, रोज जरी दिलं तर ते खायला तयार आहेत. एक बटाटा आणि डाळ कांदा ते कधीच कंटाळत नाहीत. आणि दुपारची आमटी होती जरा, मग म्हणलं जरा शेंगाची चटणी होती, वरण भाताचा कुकर लावला आणि चपात्या करून घेतल्या होत्या. म्हणलं आता चला त्यांनी आल्यावरच गरम गरम 4 भजे तळून द्यावे, कारण जास्त पण मुलं पण खात नाहीत भजे, तेलकट नको म्हणतात. मग म्हणलं आता त्यांनी आल्यावरच थोडीशी कांदा भजी तळून त्यांना तोंडी लावायला द्यावं. तर असा झाला बघा माझा स्वयंपाक. या जेवण करायला चॅनलला सबस्क्राईब करा.